विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागात आपण पाहणार आहोत फिगर ऑफ स्पीच अर्थात अलंकार. पोएट्री सेक्शनमध्ये अलंकार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्याला ज्या पोएट्री विचारल्या जाणार आहेत त्यात कवितेची एक ओळ तुम्हाला विचारली जाईल, दिली जाईल आणि त्याच्या खाली प्रश्न असेल. त्या ओळीच्या समोर नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच अलंकार. आपण म्हणाल अलंकार म्हणजे नेमकं तरी काय? कवितेचं सौंदर्य वाढवणारा शब्द अर्थात अलंकार. इंग्लिशमध्ये अनेक अलंकार आहेत. मला माहिती आहे तुम्ही मराठी भाषेत अनेक अलंकार शिकलेले आहात. मुद्दामून आपल्याला अलंकार समजले पाहिजे. आपले 2 पैकी 2 मार्क आपल्याला मिळाले पाहिजे. म्हणून अत्यंत साध्या लँग्वेजमध्ये तुमच्या मदर टंगमध्ये मातृभाषेत फिगर ऑफ स्पीच अर्थात अलंकार स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. इंग्लिशमधला पहिला अलंकार सिमिली. आपल्याला स्लाईडवर दिसत आहे सिमिली. या सिमिली अलंकाराला मराठीत नाव आहे उपमा अलंकार. या अलंकाराचं वैशिष्ट्य लाईक किंवा ॲज शब्द असतो. एक उदाहरण, लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक. एक्झामला समजा तुम्हाला आलं लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक, या ओळीत लाईक शब्द आला आहे. तुम्हाला उत्तर असं लिहावं लागेल, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिमिली. इन दिस लाईन गारमेंट इज कम्पेअर्ड विथ प्लम्स ऑफ पिकॉक. समजा तुम्हाला ओळ अशी आली, माय लव्ह इज लाईक रेड रोज. तुम्हाला लिहावं लागेल, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिमिली. इन दिस लाईन लव्ह इज कम्पेअर्ड विथ रेड रोज. विसरू नका, दिलेल्या काव्यपंक्तीत लाईक किंवा ॲज शब्द आला तो अलंकार सिमिली. तुम्ही अलंकार ओळखला, यू विल गेट 1 मार्क. तुम्ही स्पष्टीकरण केलं, यू विल गेट 1 मोर मार्क. अलंकार क्रमांक 2 अल्ट्रेशन. अलिट्रेशन अनुप्रास. रिपिटेशन ऑफ साऊंड. शब्दांची पुनरावृत्ती होते. आपल्याला स्लाईडमध्ये दिसतंय अल्ट्रेशनमध्ये अक्षरांची पुनरावृत्ती होते. रिपिटेशन ऑफ साऊंड. तुम्हाला एक एक्झाम्पल दिसतंय शिवरिंग शॉक. SS डबल आला आहे. एक्झामला जर लाईन आली अ शिवरिंग शॉक SS, इट इज अन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. इन दिस लाईन साऊंड S इज रिपीटेड. ही ओळ न येता तुम्हाला जर अशी ओळ आली सिंगिंग सॉफ्ट लिटिल सॉन्ग, इट इज अन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. इन दिस लाईन साऊंड S इज रिपीटेड. तिसरा अलंकार पुनरावृत्ती अलंकार रिपिटेशन. या अलंकाराचं वैशिष्ट्य रिपिटेशन ऑफ वर्ड्स. शब्दांची पुनरावृत्ती होते. कधीकधी शब्दांची पुनरावृत्ती जर झाली तर तो अलंकार रिपिटेशन. तुमच्यासमोर एक एक्झाम्पल ठेवतोय, आय कॅरी देम मेन अँड वुमेन. आय कॅरी देम विथ मी. एक्झाम्पलमध्ये आय कॅरी देम 2दा शब्द आला आहे. असं जर एक्झाम्पल आलं तुम्हाला ॲन्सर लिहावं लागेल, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. इन दिस लाईन सम वर्ड्स आर रिपीटेड. इन टू ब्रॅकेट आय कॅरी देम. विसरू नका, अलिट्रेशनमध्ये अक्षरांची पुनरावृत्ती रिपिटेशन ऑफ साऊंड. रिपिटेशनमध्ये शब्दांची पुनरावृत्ती रिपिटेशन ऑफ वर्ड्स. चौथा अलंकार पॅरेडॉक्स. तुमच्या या नवीन पुस्तकामध्ये पॅरेडॉक्सची उदाहरणं आहेत. पॅरेडॉक्स अर्थात विरोधाभास. याचं वैशिष्ट्य परस्पर विरोधी परंतु सत्यकल्पना. कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स. एक्झाम्पल बघा, डिलिशियस बर्डन. डेलिशियस बर्डन. बर्डन कधीच डेलिशियस नसतं. स्वादिष्ट ओझं. ओझं कसं स्वादिष्ट असेल हो? ओझं नको नको वाटतं माणसाला. परस्पर विरोधी परंतु सत्यकल्पना. ॲन्सर, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ पॅरेडॉक्स. इन दिस लाईन देर इज कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स. पुढचा अलंकार बघा स्लाईडमध्ये दिसतोय ओनोमोटोपोइया. ध्वन्यालंकार साऊंड. हा ओनोमोटोपोइया आवाज दाखवणारा शब्द असतो. दिलेल्या
काव्यपंक्तीमध्ये आवाज दाखवणारा शब्द जर असला तर तो अलंकार ओनोमोटोपोइया. उदाहरणार्थ गार्गलिंग साऊंड तुमच्या पोएममध्ये आहे. गार्गलिंग साऊंड, गार्गलिंग गुळणी करणे. गुळणी करताना जो आवाज येतो तो गार्गलिंग साऊंड. आन्सर, इट इज अन एक्झाम्पल ऑफ ओनोमोटोपोइया. इन दिस लाईन सम वर्ड्स एक्सप्रेस साऊंड. पुढचा अलंकार आहे ॲपॉस्ट्रॉपी. ॲपॉस्ट्रॉपीला मराठीत नाव आहे संबोधन. याचं वैशिष्ट्य असं मित्रांनो, गैरहजर म्हणजे ॲबसेंट किंवा मृत डेड व्यक्तीला संबोधन केलं जातं. जो ॲबसेंट आहे, जो नाही आहे, जो उपस्थित नाही आहे, त्याच्या नावाने बोललं जातं. उदाहरण दिले तुमच्या पुस्तकात, ओ ख्राइस्ट. इट इज अन एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉपी. इन दिस लाईन ख्राइस्ट इज ॲड्रेस्ड. पुढचा अलंकार आहे अँटिथेसिस. या अलंकाराची ओळखण्याची सोपी खूण विरुद्धार्थी शब्द असतो. स्लाइडमध्ये दिसतंय तुम्हाला. एक्झाम्पल, व्हेन आय हिअर दिस पुअर वन लाफ अँड सी द रिच वन कोल्डली फ्रॉन. पुअरच्या विरुद्ध रिच. व्हेन एव्हर देर इज अपोजिट वर्ड्स, ज्या वेळेला अपोजिट वर्ड्स असतात तो अलंकार अँटिथेसिस. इट इज अन एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस. इन दिस लाईन देर आर अपोजिट वर्ड्स. आपण कंसात लिहायला विसरायचं नाही. पुअर अपोजिट रिच. आपल्या पुस्तकामध्ये अजून एक अलंकार मला वारंवार आढळला, इन्व्हर्जन. या इन्व्हर्जन अलंकाराला मराठीत नाव आहे व्युत्क्रम. ओळखण्याची खूण सोपी आहे. शब्द योग्य क्रमाने दिलेले नसतात. म्हणजे कर्ता क्रियापद कर्म, SVO, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट. कर्ता क्रियापद कर्म क्रमाने दिलेलं नसतो. अगोदर कर्ता नाही. बघा, पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप. अगोदर खरंच काय पाहिजे होता? आय. पण दिलं कसं एक्झाम्पल? पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप. असं जे एक्झाम्पल आलं, तुम्हाला ॲन्सर लिहावं लागेल. इट इज an example of inversion. In this line, words are not given in a proper order. अलंकार पुढचा आहे पर्सॉनिफिकेशन, चेतना गुणोक्ती अलंकार. आपल्या स्क्रीनवर दिसतंय. निर्जीव वस्तू प्राणी यांना मानवी गुण दिले जातात. जो निर्जीव आहे त्याला, ज्याला चेतना नाही आहे त्याला चेतना आहे असं दाखवणं, अर्थात चेतना गुणोक्ती. हा अलंकार मला शिकवताना वारंवार आठवण होते आजीच्या गोष्टीची. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. ॲक्च्युली चालणे ही क्वालिटी माणसाची, ती कोणाला दिली? भोपळ्याला. हे उदाहरण बघा. आय एम नॉट डेड अँड ॲपल ट्री सेड. ॲपल ट्री म्हणालं आय एम नॉट डेड. ॲक्च्युली स्पीकिंग इज द क्वालिटी ऑफ मॅन दॅट इज गिवन टू ॲपल ट्री. बोलणे ही क्वालिटी खरं तर मॅनची, ती दिली ॲपल ट्रीला. इट इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. इन दिस लाईन ॲपल ट्री इज गिवन ह्युमन क्वालिटी ऑफ स्पीकिंग. पुढचा अलंकार आहे मेटॅफर, रूपक. 10वीला तुम्हाला हा अलंकार होता, आठवतं ना? उपमेय हे उपमान असते. याला अजून एक छान शब्द सांगतो, इम्प्लाइड कंपॅरिझन. लाईक शब्द नसतो आणि तुलना केली जाते. बघा, कॅमल इज अ शिप इन डेझर्ट. उंट म्हणजे वाळवंटातील जहाज. उंटाला कोणाची उपमा दिली? जहाजाची. इट इज अन एक्झाम्पल ऑफ मेटॅफर. इन दिस लाईन देर इज इम्प्लाइड कंपॅरिझन. कॅमल इज कंपेअर्ड विथ शिप. पुढचा अलंकार आहे इंट्रोगेशन, क्वेश्चन, प्रश्न. यात प्रश्न विचारला जातो. ओळखायची खूण खूप सोपी आहे. प्रश्नचिन्ह असतं. डिड यू गिव्ह अ चिअरफुल ग्रीटिंग टू अ फ्रेंड? क्वेश्चन मार्क. पाहायचं क्वेश्चन मार्क आहे. इट इज अन एक्झाम्पल ऑफ इंट्रोगेशन. इन दिस लाईन क्वेश्चन इज आस्क्ड. तुम्ही जर अलंकार वारंवार ऐकले, पाहिले, खूप सोपे आहेत. लक्षात ठेवा. उपमा अलंकार लाईक शब्द किंवा शब्द असतो. अलिट्रेशन
रिपिटेशन ऑफ साऊंड, अक्षरांची पुनरावृत्ती. रिपिटेशन ऑफ वर्ड्स, शब्दांची पुनरावृत्ती. पॅराडॉक्स, परस्पर विरोधाभास, कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स. ऑनोमॅटोपोइया, आवाज दाखवणारा शब्द. ॲपॉस्ट्रॉपी, गैरहजर किंवा डेड झालेल्या व्यक्तींना संबोधन. अँटिथिसिस, विरुद्धार्थी शब्द. इन्व्हर्जन, शब्द योग्य क्रमाने दिलेले नसतात. पर्सॉनिफिकेशन, चेतना गुणोक्ती अलंकार, ज्याला चेतना नाही त्याला चेतना आहे असं दाखवणं. मेटाफर, रूपक, उपमेय हे उपमान असते. इंट्रोगेशन, ओळखण्याची खूण, प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा, पोएट्री सेक्शनमध्ये फिगर ऑफ स्पीच अर्थात अलंकार येणार आहेत. यू विल शुअरली गेट 2 मार्क्स, 2 मार्क मिळणार आहे. हा आजचा जो व्हिडिओ आहे त्यातल्या स्लाइड्स व्यवस्थित पाहून जशाच्या तशा आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. वारंवार ऐका. फिगर ऑफ स्पीच हे फोल्डर सेव्ह करून ठेवा.